आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या घरातल्या समद्यांनी तुला बाहेर काढायचा प्रयत्न केला तेव्हा म्या तुला साथ दिली, तुझ्या पाठीशी उभं राहिले. आजवर फक्त एकदा तुझ्याशी बोलणं तोडलं, ते बी घरातल्या समद्यांनी तुला चोर ठरवलं म्हणून नाही, तू माझ्या सुंदरला थप्पड मारली म्हणून. पण मॅडम माझा तुमच्यावर अजिबात राग नाहीये. पण माझा हाय. आज सुंदरची जी हालत आहे ती तुझ्यामुळे. तो संन्यासी झाला याला बी तूच कारण आहे. हे कळतंय का तुला? मॅडम मला माहितीये आता छोटे मालक जे काही वागतायत ते फक्त आणि फक्त माझ्याशी लग्न करण्यासाठी. पण एक आई म्हणून मुलासाठी होणारी ओढाताण, त्यांना होणारा त्रास, ह्या सगळ्याचा तुम्हाला त्रास होतोय हे मला कळतंय आणि जे अगदीच स्वाभाविक आहे. पण मॅडम छोट्या मालकांनी माझ्याशी लग्न करण्याची खुणगाड बांधलीये ही त्यांनीच बांधलीये. आणि मॅडम लग्न हे एकतर्फी नसतं. मला अगदी मान्य आहे छोटे मालक खूप चांगलेत, ते माणूस म्हणूनही खूप चांगलेत. पण असं घाईघाईत लग्न नाही लावतायत ना मॅडम. जोर जबरदस्तीने लग्न लावलं जरी ना तरी ते नवरा बायको म्हणून एकमेकांमध्ये सुंदर नातं कधीच नाही तयार करू शकत. हे बघ, आम्ही तुझ्यासाठी काही केलंय या उपकाराच्या वजाखाली तू निर्णय घ्यावा हे आम्हाला बी नाही पटणार. पर एक आई म्हणून मी जेव्हा विचार करते तेव्हा मला एवढंच वाटतं की माझा सुंदर बरा व्हावा. मॅडम तुला पटवून नाही देता येते मला, पर मला माझा सुंदर परत हवाय आणि हे फक्त तू करू शकते. तुझ्याकडे दोन पर्याय आहेत. सुंदरला बदल नाहीतर त्याच्या संग लगीन कर. आणि हे जर केलं नाहीस तर मी आज जिवंत राहणार नाही. तू जाऊ शकतेस. बारक्या हे काय आहे? हे फुकणी फुकणी म्हणताय त्याला. कफनी म्हणायचंय का तुला? हा तेच ते. इथे कशाला आणलीस? हे गुरुदेवांचा स्वयंपाक होय. अशी मारीन ना. कफनीला कपानी म्हणतोस? पोशाखाला स्वयंपाक काय म्हणतोस? काय ते ठरव आधीनी. कशाशी काय खातात ते माहिती नसायचं आणि मग तेच करायला जायचं. कशाला चिडते उगाच? माझी काय चूक? बस जरा. या तुझ्या अशाच वागण्याने ना छोटे मालक बिघडलेत. चिड तुम्ही चिड. आता रडतोयस कशाला? छोटे मालक कुठे ते सांग पटकन. अयो ही अक्षरा इकडं काय करायली या? बारक्यावर जाळ काढती. माझी पण उजळणी होणार वाटत. अरे बोल पटकन. माहित नाही. अरे देवा, ही तरी इकडेच यायला लागली. आता काय करायचं?
ना तुमचं हे नाटक. आमचं ध्यान कोणी तोडलं? कुठं निघालायस परत बॅग भरून? तुमच्या छळाला कंटाळून मी हे घर सोडून चालली. पण बरं झालं तुम्ही चाला. मॅडमना हेच सांगायला चालले होते. आता तुम्हीच निरोप द्या. म्हणजे आम्ही छळायला लागलोय आपल्याला? काय छळ केला तुमचा? तुम्ही आधी ही नाटकी भाषा बंद करा बरं. अहो, नाटकी भाषा कुठे? जवळीक तोडली की अशीच भाषा येते. आयो झुरळ! झुरळ कुठे? झुरळ झुरळ अहो, घालवा ना मग त्याला. गेलं का? नाही नाही. अहो घालवा ना मग पटकन. गेलं? काय करताय? गेलं का? हा हा, गेलं गेलं. तुम्ही मुद्दाम केलत ना हे? मी थांबावा म्हणून? कितीही नाटकं केलीत ना तरी मी थांबणार नाहीये. अहो, काय अडचण काय आहे तुमची? तुम्हासनी खरंच हे घर सोडून जायचं आहे? हो. आम्हासनी वाटत होतं की तुम्ही लय धाडसी आहेस. नाही, तुम्हीच म्हणताय ना की तुम्ही कोणाला घाबरत नाही म्हणून. मग हे काय? अहो, असं रागाने का बघताय? ही ऍक्टिंग बंद करा. खरं तर तुम्हासनी भीती वाटते की तुम्ही आमच्या प्रेमात पडशिला म्हणून तर हे घर सोडून पळून जाताय. मी कुणाला घाबरून काही करत नाही. हा, मला बी आधी हेच वाटत होतं, पण आत्ता कळायला लागलंय तुम्ही माझ्या प्रेमाला घाबरताय. आता तुम्ही हे घर सोडून गेलात की नाही तर म्या हेच समजेन की तुमचं स्वप्न स्वप्नच राहणार. ते सत्यात कधीही उतरणार नाही. अहो, ते म्या बघीन की. त्याची काळजी घ्यायला म्या खंबीर आहे. त्यासाठी तुम्हासनी घर सोडायची काही बी गरज नाही. ठीक आहे, नाही जात हे घर सोडून. पण माझी इच्छा मी लवकरच पूर्ण करेन. कसली इच्छा? हे तुमचं नाटक आणि तुमचा हा पोशाख तुम्हाला लवकरच बदलायला लावेन. तुम्ही जाऊ शकता. शरू, तू पण यात सामील आहेस ना? आओ, तिला कशाला बोलताय तुम्ही? माझ्या संग बोलायचं धाडस ठेवा. म्या घेतलं तुमचं चॅलेंज. आणि हो, म्या हा पोशाख तेव्हाच बदलीन जेव्हा तुम्ही माझ्याशी लगीन करायला तयार होशील. निघा निघा तुम्ही. निघा निघा. अहो. नाही निघा. शरू, आई अंबाबाई, अजून काय काय बघायचंय या वयात? पोटचा लेख असा वागतोय, कसं सहन करू? काय खूळ डोक्यात घेतलंय काय बी कळना. एकामागे एक काहीतरी सुरूच आहे. आता मात्र ताकद संपत आली. कोणाची दृष्टी लागली घराला काही समजेना झालंय. थोरल्याबाई, भाऊ, चला आधी, चला बाहेर. अगं काय ग, असं काय भूत बघितल्यावानी करायला लागलीस? अहो, सांगण्यासारखं काय बी नाहीये. तुम्ही बाहेर चला न बघा की. अगं पर कुठं?
आणि झालंय तरी काय? हो ते समजा सोडा, माझ्या संग चला आधी. हे बघ, जे काय असेल ना ते मला स्पष्ट सांग. समजा ऐकायला आमचे कान आणि मन दोन्ही बी बधीर झाले. अहो कसं सांगू, अहो हे भाऊजी, यासनी काय झालं? ही चित्रच येडागतच करायला काहीतरी. आता आणखी काय वाढून ठेवलंय? चला चला तुम्ही लवकर या लवकर. काय फुटलं? त्या तिरपांगड्या प्रतापरावचं नशीब. चल जाऊन बघूयात. चला. काय करेल तिरपांगड्या काय सांगता येत नाही. ही समधी तुटकी मला शिकवा लागलीत वय. सूर्यवंशी, अरे आबाय अजून राखतात. दादा, कुणी बी आम्हाला इथं शहाणपणा शिकवायला यायचं नाही. अरे लायकी आहे का यांची? दादा, दादा, अरे लय वाटोळ झालं रे. तर तुझ्या काळजीनं, तुझ्या कुर्तुतीने लय दुःख झालं बघ मला. अरे तुला एवढं समजावून सुद्धा तू असा निर्णय घेतोस म्हणजे आम्ही कुठं कमी पडलो असं वाटायला लागलंय मला. कुठं कमी पडलो रे आम्ही तुला वाढवण्यात? राहू द्या. उगाच प्रेमाचं नाटक. मी हा तुम्हा समजसनी चांगलंच ओळखलं आहे. तुम्ही समधी लोक ना स्वार्थी हायसा. आपल्याच पोळीवर तूप वाढून कसं घेता येईल याच्या मागे लागला आहेत तुम्ही. म्हणून आम्हाला वाटतं माझं लगीन हे आमिनीशी व्हावं आणि तुम्हासनी वाटतं माझं लगीन कामिनीशी व्हावं. पर या समध्यामध्ये तुम्ही माझ्या मनाचा विचार केला का? नाही. तुम्हाला जे हवं आहे तेच करण्याचे तुम्ही माग आहे. पर ते मी होऊ देणार नाही. मी शेवटचं सांगतो, या जन्मात तरी त्या दोघींपैकी मी कोणाशीच लगीन करणार नाही. आणि तुम्हाला त्यांचं लगीन लावून द्यायचं असेल तर बाहेरची पोरं बघून त्यांचं लगीन उरकून टाका. म्हणजे मला तरी मोकळा श्वास घेता येईल. अरे सुंदर, प्रत्येकाचं ना वेगळंच चाललं आहे. सवता सुबा आणि पांडू आबा. प्रत्येक जण म्हणतोय मॅच राजा. ही कापडं जेव्हापासून घातली आहेत ना तेव्हापासून ना इग्नच मागे लागलेत माझ्या. आणि जिच्या पायी हे समज करायला लागलो आहे ती अक्षरा हिंग लावून मी विचारणा झाली आहे. आणि तिकडे काका आणि मामा नवाज घोळ करायला लागलेत. आणि ह्या समजामध्ये बिचारा आईला त्रास होतो. आता ही कापड बी बदलता येईना झालेत आणि अक्षराचं मन बी बदलता येईना झाले. काय करू कायच सुचना. वा 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 वा, लय भारी दिसतोय त्या कापण्यांमध्ये बघ. अरे
नुसता भारी दिसून काय उपयोग आहे? जिच्यावर चमक पडायला पाहिजे ती माझ्याकडे बघना झाली या. मग काय नुसता फॅशन शो करायचा आहे वय? अरे होय की, आपलं मी तेच ठरलं होतं ना की जो पातूर अक्षरा होय म्हणत नाही तो पातुरे कपडे उतरायचे नाही. अरे तो पातुरणा पोचर होईल या कापडांचं. हाऊ दे की. अरे होऊ दे काय होऊ दे, आईचे कसं हाल होत आहेत बघतोयस ना. हे बघ, तू ही कापड उतरवलीस काय आणि नाही काय, जो पातूर तुझं लगीन होत नाही तो पातूर आई हाल करून घेणारच आहे. म्हणजे हे असंच चालणार होय? नाही, काहीतरी आयडिया करू. सांगतो तसं कर. इकडे इकडे ये. अयो ही भारी आडी दिलीस र ती टाळी. चला का मला. हा छोटे मालक, छोटे मालक. अक्षराचा आवाज. अरे मला तुझे भास होत्या ते होत्यातच, आता अक्षराचाही भास व्हायला लागला की काय? असं टीव्हीत बघितलेलं म्या की साधू असं तपस्याला बसतात, मग स्वर्गातनं बाहेर येतात आणि त्यांची तपस्या भंग करतात. माझ्या संगबीत तसंच होणार आहे वय? तर म्या असं होऊ देणार नाही. छोटे मालक, कुठे हरवलात? तुम्हाला अजूनही विश्वास बसत नाहीये? मला समजलंय की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून मी स्वतः तुम्हाला भेटायला इथे आलीये. हे बघा, आम्हासनी समधी नाटकं कळत्यात, आम्ही भूलणार नाही. छोटे मालक, लांब लांब संन्याशी हाय म्या. सावध राहा सुंदर, आज तुझं काय खरं नाही. इश्श, तुमचं काही असतं. फोन, तूच माझ्याबद्दल सगळी माहिती पुरवतोस ना त्यांना, कळलंय मला. नाही काय नाही, माझ्या सगळ्या अपडेट्स तूच देत होतीस ना त्यांना. माझी सगळी माहिती तू सांगायचीस. मी काय करते, कुठे जाते, आत्ता मला कळतंय. तरीच मला प्रश्न पडायचा, हे सगळं छोट्या मालकांना कसं कळतं? अच्छा, म्हणजे छोट्या मालकांची खरी गुप्तहेर तू आहेस तर. शरू, आता खोटं बोलू नकोस. मला जे दिसलंय ना त्यावरूनच मी बोलते. मी उगाच तुला दोष देणार नाही. शरू, अगं मला माहितीये तू आणि छोटे मालक खूप चांगले मित्र आहात आणि तू हे सगळं मैत्री खातर करतेस. पण आता तूच मला सांग, या सगळ्यात
मी तुझ्यावर विश्वास ठेवायचा की नाही? असं नाही तर मग कसं आहे तूच सांग. शरू, मी तुला सांगितलं ना, आत्ता मी हा विचार नाही करू शकत. तुला कळत कसं नाहीये? तो फोन दे आधी इकडे. दे फोन. शरू, आता काय? ओके, माझ्या लक्षातच नाही आलं. चल. बारक्या शेठ, अहो काय झालं हे? काय झालंय ते नीट सांगितल्याशिवाय कसं कळेल भावा? अहो म्हणजे शर्वरीनं मला फोन केला, पण बोलायच्या आधीच फोन कट झाला. नेमकं काय झालं असेल? मी परत फोन करून बघू काय? हा नाही 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 नाही, अरे तिच्या समोर का नाही अक्षरा वहिनी असतील म्हणून तिनं फोन कट केला असेल. हा असं भी असेल. मी काय म्हणतो, मी जाऊन बघून येतो नेमकं काय झालंय ते. हा अरे नाही नाही नको जाऊ. नोच म्या. अरे झालं, गेला आता. ह्यो तिकडे जाणार, काहीतरी बोलणार आणि अजून घोळ घालून बसणार. अहो काय करता म्हणून काय विचारता? तुम्ही पडत होतात म्हणून आम्ही तुम्हाला पकडलं. कशाला पकडलं? इतकं काही झालं नसतं. अहो तुमच्याकडे जरा तरी माणुसकी आहे का नाही? आम्ही तुम्हाला पडताना वाचवलं तर आमचा आभार मानायचं सोडून उलट आमच्यावरतीच डापरताय. होय, समजतंय मला. तुम्ही मला मुद्दाम पाडण्याचा प्रयत्न केलात. तुम्ही वाटच बघत असता माझ्याशी जवळ साधण्याचा. हे बघा, आम्ही संन्यासी माणसं, आम्ही असलं काय बी करणार नाही. आणि तुमचं लय ऐकून घेतला आम्ही. आता बस, अजाबात एक शब्द बी बोलायचा नाही. का? काय मी चुकीचं बोलतेय? हा बोला ना. तुम्ही उगाच आवाज चढवताय. आम्ही सूर्यवंशी आहे. हे असलं काय बी करणं आमच्या रक्तात नाही, लक्षात ठेवा. कळलं मला. म्हणे सूर्यवंशी. हे बघा, उगा डोसक्यात जाऊ नका. तुम्ही माझ्या डोक्यात जाताय छोटे मालक. मी आता तुम्हाला शेवटचं सांगायलोय. मी तुम्हाला शेवटचं मी आज शेवट सांगतो, ऐकून घ्या मला. कशाला भांडताय तुम्ही? जरा शांत व्हा. तू आधी गप्प बस. हे सगळं ना तुझ्यामुळे घडतंय. तुझ्या या सुपीक डोक्यात ना सगळ्या कल्पना येतात आणि त्या तू सगळ्या छोट्या मालकांना सांगतोस. आधी तुझ्याकडे बघितलं पाहिजे. आणि तुम्ही, तुमच्याकडे ना मी नंतर बघते.
चला ही गेली. शर्वरीनं कशाला फोन केला होता ना ते बघून येतो. रोचे अगं तुला काय हारशिवाय तुला मारायचा का डोक्यावर परिणाम झाला असं म्हणायचं? अहो हे बघा इकडं. आता काय? अहो तोता महिना आता महिना बघा तर. वाहत्या गंगेत धुवायचं हात आणि आपल्याच ताटात पायलीचा भात. हा असं म्हणायचं तुला? डोकं फिरल्यासारखं बोला असं काय म्हण. मला कळेल असं सरळ सरळ काय ते सांग. ठीक आहे? अहो या अक्षरांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. ते कसं? तुमच्यासाठी यो फक्त फोटो आहे पण मला चांगलं ठाव आहे. याचा वापर कवा आणि कसा का अक्के काय ग काय झालं? अगं डोळं का टिपायला लागलेस अशी? कोणी काय बोललं का? तू आलास का तोंड घेऊन? अगं एवढा राग कशा पायी? राग नाही येणार तर काय येणार आहे? हा अरे तुम्ही समध्याने मिळून वाटोळा केला या घराचं. किती तरस देत आहे वहिनीला. हा एका मागून एक घाव घालणं चालूच आहे तुमचं. ए अक्के आता तू काय बोलायलीस ना काय बी कळणं झालंय बघ. अगं अक्के अगं रडाय काय झालं तुला? अगं तू सांगितलं नाहीस तर कसं कळणार आमसनी? ए बघ तू अगोदर शांत बघू. कशी शांत हो? हा सांग ना कशी शांत हो? कुठल्या तोंडानं आणि काय सांगू र तुला? ए अक्के अगं असं रडून प्रश्न सुटणार आहेत का? होय हा प्रश्न सुटणार नाहीच. म्हणजे लाज वाटली पाहिजे तुला. ऐका आता आमच्यावरच गदा आली म्हणायची. तर तू तर लई धुतल्या तांदळासारखा आहेस असं वाटतंय ना तुला? हा अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटली पाहिजे तुला. अरे परताप दादाच्या माघारी वहिनीनं समद्या घराची जबाबदारी सांभाळली. हे वैभव उभा केलं तुमच्यासाठी. मला आधार दिला. वय ते समजा मानतोच की आम्ही. वैर मान्य करतोस ना पण वहिनीच्या आणि सुंदरच्या वाईटावर उठलायस तू. लाज नाही वाटत तुला? ए बघ अक्के आता मी काय बी केलं नाही तरी तू मलाच बोलायला लागलीस. वय हे बघ तू काय बी केलं नाही असं तोंड वर करून बोलू नकास माझ्यासमोर. अरे तू काय काय केलंयस लक्षात आहे ना माझ्या? माझ्या पोरीला फितवून सुंदर संग लगीन लावायचा कांड करत होतास तू. हा अरे किती नाचक्की केलीस त्या लेकराची. हा के हे झालं ते चुकून झालं आणि मी माफी मागितली ना. व माफी मागून हे समज संपत नसतं परताप. अरे या समद्यामध्ये सुंदरला काय वाटतं याचा कधी विचार केलास का तू? हा आणि आता त्याला काय बी वाटलं ना तरी ते काय पूर्ण होत नाही. मला बी कळतंय का अक्के? अगं मला बी त्या दिवशी लई त्रास झाला आणि म्हणूनच मी त्या दारू पिऊन धिंगाणा घातलास. हा अरे पर त्यानं प्रश्न सुटणार नाहीये ना. अगं पर अक्के काय प्रश्न आहे ते तर सांगशील? लय अवघड झालंय बघ समजा. आज रातच्या पर्यंत सुंदरनं भगवी कापडं काढली नाही ना तर वहिनी काय वहिनीचं काय? अगं अक्के काय सांगशील का नाही?
अरे वहिनी म्हणाली तिला हे बघवणार नाही, झोपेच्या गोळ्या खाणार असं म्हणली र. काय तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर कसं बघू हे समज मी. आणि तिला काहीतरी झालं ना तर मला मी माफ करू शकणार नाही बघ. अगं काय सांगेलीस तू अक्के? वहिनीने आता काय फुल डोक्यात घेऊन बसली आहे. आता कोण फसलं काय माहिती. लोक बी खोळीच आहे ती. अहो गळ फसल्यावर कुणी एवढं फटाके वाजवतात वय. अहो काय बडबडताय? अहो लगीन म्हणजे गळ फसच असतोय. लगीनात कोणी एवढं फटाका वाजवतात वय. जाऊ द्या. वहिनी साहेब, मी काय म्हणतोय, उगा कशाला तुम्ही जीवाला गोर लावून घेताय? अहो आपण सूर्यवंशी, असे पोरखेळ आपल्याला नाही शोभत. प्रत्येक परिस्थितीत लढणारी माणसं आपण. नाही म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतोय, पर आम्हासनी नाही पटलंय. कशाबद्दल बोलताय भाऊजी? अहो अक्केनं आम्हासनी समजा सांगितलंय. अवघड आहे. अहो नाही नाही वहिनी, अक्केनं काळजीपोटीच सांगितलंय ना व समजा. लय लय जीवाला लावून घेतलंय बघा तिनं. वय तर आणि त्यासनी त्रास होतो तसा घरादाराला बी होतोच की. आणि म्या काय म्हणते, आपण अजून कशाला त्रास वाढवायचा? आणि आपण समदे बसून त्यातनं मार्ग काढू ना, हे सोयीचं. आणि तसं बी त्या अक्षराला कशाचं काही पडलंय का? बसले ना हो शांत. अहो मग तुम्ही कशाला तुमचा जीव उदार करताय? तिला याची जाणीव व्हायला पाहिजे. अहो वहिनी, पण तुमच्या माघारी जाणीवून काय उपयोग? त्यापेक्षा मला काय वाटतं, नाही म्हणजे बघा पटत असेल तर तुम्ही डायरेक्ट तुमचा निर्णय का नाही सांगून टाकत? कसला निर्णय? अक्षरानं सुंदरच्या लग्नाचा. मग बघा सुंदर कसा खुश होतोय ते, आणि डोसक्यातनं समद खूळ काढून टाकतोय. मला बी असं करायला खूप आवडलं असतं भाऊजी, पर काय? पर अक्षरा तयार नाही, आणि तिच्या मनाविरुद्ध मला हा निर्णय नाही घेता येणार. असं आहे होय. बर बर बर, तुम्ही काय काळजी करू नका. मी घालतो यात लक्ष. मी काढतो काहीतरी मार्ग. करूच आपण. नाही भाऊजी, आता तुम्ही काहीच करू नका. आमचा निर्णय झालाय. तसं बी रात बरीच झाली. या तुम्ही. अहो वहिनी, असं काय करताय? अगं अक्षरा, जरा विचार कर. अक्षरा, अगं वहिनींनी काय काय केलं तुझ्यासाठी? स्वतःच्या पोरीसारखं सांभाळलं, तुला जीव लावला. आता तुझी वेळ आली तर तू त्यांच्यासाठी काय नाही करणार? वय
अगं अक्षरा, अगं म्याच सांगतोय म्हणून तरी सुंदरशी आहे का, शांतपणे बोल, त्याला विश्वासात घे. हो, मी छोट्या मालकांशी बोलायचा प्रयत्न करते. आत्ता हा एकच पर्याय उरलाय. बाहेर न लावलंय कोणीतरी दार. दार कोणी लावलंय? अरे कोण आहे का तिथं? कोणी आहे का बाहेर? दार उघडा. अरे कोणी आहे का तिथं? फटाका कोण वाजवायला लागले आता? प्लीज दार उघडा. कोण आहे बाहेर? दार उघडा प्लीज. काका, मी खिडकी उघडी का बघते. आज बघ. खिडकी बंद आहे. अरे काय चाललंय का इथं? कशाचा ताळमेळ लागेना झालाय. काय करायचं आपण? समज संपलं. अगं तिथं वहिनी एकटाच आहेत ना. काका साहेब, विचार करायला वेळ तरी मिळू देत. आधीच आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अगं पण आता विचार करून काय होणार आहे? अगं तिथं लवकरात लवकर पोचायला पाहिजे आपल्याला. माझ्या ना डोसक्याचा समजा भुगा व्हायला लागलाय आता. तुम्ही असे पॅनिक होऊ नका ना. त्यांनी काहीच साध्य होणार नाहीये. आपल्याला काहीतरी करायला हवंय आता. आणि या परिस्थितीत जर काही विपरीत घडलं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. पण करायचं काय आता? मी मॅडमना फोन करून बघते.
अक्षरा ही आता कशापायी फोन करते आहे? काय करू? फोन उचलू का? नाही नग. काय झालं? फोन कट केला. मला खूप टेन्शन आलंय. अरे देवा, आता काहीच सुचत नाहीये मला. थांब, म्या वहिनीसनी फोन करतो. मी छोट्या मालकांना फोन लावून बघते. हा. वहिनी, फोन उचला वहिनी, फोन उचला हो. छोटे मालक फोन का उचलत नाहीयेत? हॅलो वहिनी. बोला भाऊजी. वहिनी हे बघा, भावनेच्या भरात उगाच चुकीचं पाऊल उचलू नका. अहो आम्हा समजेसनी तुमची गरज आहे हो. आमचा निर्णय झालाय भाऊजी, आता मोडता घालू नका. वहिनी वहिनी हे बघा, ऐका माझं. आम्हासनी माहिती आहे तुम्ही लई दुखावला गेलाय सर, पण जरा शांत व्हा, जरा विचार करा. आता विचार करण्यासारखं काय राहिलंय भाऊजी? माझ्याकडे काही मार्ग आहे? अहो वहिनी हे बघा, अहो समधी जण मार्केटमध्ये बोलतात तुम्ही म्हणजे वाघीण, लई खमक्यात तुम्ही वहिनी. अहो कुठल्या बी संकटाला तुम्ही हसत हसत तोंड देता, आणि आता आता लागली आहे फोन करायला. लई शहाणी झाली आहे. काय बाय सांगत असती मला. आता मी ऐकतोय व्हायचं. आता अजिबात नाही ऐकणार मी. झोपातूर ही माझ्या संग लग्नाला तयार होत नाही झोपातूर बस अशीच रिंगा वाजवत. मी नाही उचलणार फोन. छोटे मालक फोन उचला. छोटे मालक, आता जर तुम्ही फोन नाही उचललात ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. फोन उचला.